नमस्ते. नमस्ते. नाव सांगा मॅडम तुमचं. अर्चना अजय देवगुडे. कुठून आले? बीड. बीडवरून. तर 5 महिन्यापूर्वी आले होते मॅडम. हो. त्यावेळेस काय स्थिती होती तुमची? मला खूप त्रास होत होता सर. पाय दुखत होते आणि मला चलता येत नव्हतं. 3-4 महिने मी एका जागेवर होते. असं दोघांना धरून चालावं लागायचं मला. चलता येत नव्हतं आणि सरांकडे तुमच्याकडे आल्यावर एकदम पहिल्या ट्रीटमेंट मध्ये मला चलता यायला लागलं. 5 महिन्यापूर्वी आले तर पहिल्या स्टेजवर तुम्ही आता क्लिअर चालताय? एकदम क्लिअर. आता 5 महिन्यानंतर आले तर आता सिटिंग साठी आता काय दुखत होतं? आता काहीच नाही, थोडंफार पिंडर दुखत होत्या म्हणून आले होते. हो हो. ओके, सरांकडे द्या. सांगा सर तुमचा अनुभव. सर जानेवारीपासून म्हणजे तब्येत बिघडली. जानेवारीपासून जवळपास 3-3.5 महिने बेडवरच होती कंप्लीट. म्हणजे पायी चलत पण होती, म्हणजे कंटिन्यू बस. तुम्ही पण हो, त्यावेळेस मी पण होतो त्यावेळेस. आणि ताईंनी मला 10 मिनिटं गोळी मारून हो म्हणजे 10 मिनिटं रडलं तुम्हाला. आनंद झाला. हो, चालून लगेच ते चालता येत नव्हतं त्यावेळेस पण. व्यक्त केलं त्यावेळेस त्यांनी. आणि ह्या पहिल्या ट्रीटमेंट केल्यानंतर पहिल्या ट्रीटमेंट मध्ये आपल्याकडे फरक पडला चांगल्या प्रकारे. आणि त्यानंतर समजा ही संध्याकाळी पण झोपत नव्हती, जवळपास 3 महिने झोपलीच नाही. दिवसा पण जागे आणि रात्री पण जागे. पण आपल्याकडे ट्रीटमेंट केल्यामुळं म्हणजे पहिल्या ट्रीटमेंटलाच खूप मोठा फरक पडला, की जे अपेक्षित नव्हतं. मी जवळपास 3-3.5 महिने खूप दवाखाने केले, म्हणजे पुणे, बीड अशा भरपूर दवाखान्यामध्ये मी गेलो. पण तिथं जी ट्रीटमेंट पाहिजे ती मिळाली नाही, किंवा जिथं त्याला लक्षात आलं नसेल असं काय असेल. पण या ठिकाणी हेच नव्हतं बघा, आता बरं वाटेल असं वाटतच नव्हतं. इतर पेशंटला काय सांगू इच्छिता की ह्या ठिकाणी आपण आलात तर ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपचार केला जातो, पेशंटची काळजी घेतली जाते. तुमच्या मागच्या व्हिडिओमध्ये काही नाही कमेंट केला की ताईंनी नाटक केलंय, यांना पैसे देऊन व्हिडिओ काढ. नाही, असं काहीच नाही. नाहीच, असं बिलकुल नाही. तसं काही नाहीये. माझी रिअल परिस्थिती होती. एकतर मला डॉक्टर हॉस्पिटलमध्ये गेलं तर गॅरंटीच देत नव्हते. पेशंट तुमच्या गॅरंटीच नाही म्हणत होते. आणि जर एवढं इथं येऊन मला एवढं चालता येईल, मग ते खोटं कसं असू शकते? किती गोळ्या खात होत्या? मी दिवस 2-2 गोळ्या खाल्ल्या तरी मला झोप येत नव्हती. बिलकुल झोपतच नव्हते मी. रात्र दिवस नुसती ओरडत होते मोठ्याने. इथं सगळ्या लेडीजनी बघितलं, मी एक रात्रभर इथं राहिले होते. सगळ्यांनी बघितलं माझी परिस्थिती काय. झोप वगैरे येते की व्यवस्थित? हो, आता झोप येते, सगळं व्यवस्थित, एकदम क्लिअर झाले मी. ठीक आहे, थँक्यू. पेन रिलीफ दत्ताश्रम चोंडी, वाणाकाश्रम ट्रस्ट चोंडी. तुमचे खूप खूप धन्यवाद सर. खूप खूप आभारी. थँक्यू.